हॅलो एव्हरीवन, जय हिंद. ओके मास्टरच्या कोर्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण इडियम्स पाहतोय. एमपीएससीने विचारलेले जे इडियम्स आहेत PYQच्या सेटमधून आपण त्यामध्ये इडियम्स आता पाहतोय आणि त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात करणार आहोत. त्यापैकी हे आपलं 7वं लेक्चर. लेक्चरला लगेच सुरुवात करतोय. त्या अगोदर साधारणतः 2 इडियम्स आपले डिस्कस करायचे राहिलेत. आपण त्यांना एकदा डिस्कस करून घेऊयात. एक इडियम आहे, वाटलं तर ब्लँक घेऊयात का, काही अडचण नाही, याच्यावरतीच घ्या. लुक डाऊन अपॉन एक इडियम आहे बघा. लुक डाऊन अपॉन या इडियमचं मिनिंग होतं एखाद्याला काय करणं, इन्फिरियर समजणं. ही आपण इडियम तशी एका प्रश्नामध्ये पाहिली तरी सुद्धा याचं मिनिंग क्लिअर व्हावं म्हणून तुम्हाला सांगतोय. टू कन्सिडर समवन इन्फिरियर. टू कन्सिडर someone inferior. INFERIOR inferior. मी सांगितलंय बघा, इन्फिरियर असेल, सुपेरियर असेल, ज्युनियर असेल, सिनियर, या वर्ड्स नंतर इनर प्रिपोजिशन काय असतं? टू. इन्फिरियर टू, सुपेरियर टू, ज्युनियर टू, सिनियर टू, सबऑर्डिनेट हा एक शब्द सांगितला होता. सबऑर्डिनेट नंतर सुद्धा टू हे प्रिपोजिशन येतं. लुक डाऊन अपॉन म्हणजे टू कन्सिडर समवन इन्फिरियर, म्हणजे एखाद्याला काय करणे, इन्फिरियर समजणे, दुसऱ्याला कमी लेखणे असा अर्थ आहे. आणि आणखी एक इडियम आहे रन वन रेग्ड. AS 2014ला विचारलेली आहे. रन वन RAGD, रन वन रेग्ड म्हणजे टू कीप वन व्हेरी बिझी. एखाद्याला काय करणे, कामामध्ये जास्त व्यस्त ठेवणे, बिझी ठेवणे. ओके. टू रन वन रेग्ड, टू कीप वन व्हेरी बिझी. चला सुरुवात करतोय आपण. दिस इज आवर फर्स्ट इडियम. बिफोर दॅट नेहमीप्रमाणे माहिती असणे. ओके. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज. टू एंड इन स्मोक. टू एंड इन स्मोक या फ्रेजला त्यांनी काय केलंय, किंवा ही इडियम आहे, याचं मिनिंग विचारलंय. टू एंड इन स्मोक म्हणजे प्रयत्न वाया जाणे, प्रयत्न व्यर्थ ठरणे अशा अर्थाने. मग ते काही असेल, म्हणजे एखाद्याची मेहनत वाया जाते असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणतो टू एंड इन स्मोक. मग ऑप्शन्स मध्ये बघा, टू फॉल म्हणजे हे काय, पडणेवाला आहे. टू फेल असं कधीच होणार नाही, बरोबर, हा पास्ट टेन्स वापरलाय. देन टू फेल, FAIL म्हणजे काय, व्यर्थ ठरणे, वाया जाणे. टू एंड इन स्मोक. टू फेल्ट, आता बघा, फील, फेल्ट, फेल्ट, त्यातील त्यांनी तिथे टू फेल्ट असं वापरलंय. मग आपला आन्सर काय असणार आहे, सी ओनली, व्यर्थ ठरणे, वाया जाणे. टू एंड इन स्मोक, सी ओनली. कुठे बघा, नंबर 2 ला आहे सी ओनली, अँड दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच इडियम इन द टीथ ऑफ विथ वन ऑफ द फॉलोइंग. इन द टीथ ऑफ म्हटलंय. आता बघा, इन द टीथ ऑफ या 3 ऑप्शन, 4ही ऑप्शन्सला एकदा समजून घ्या. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, च्या समोर. त्यानंतर बघा, इन कॉन्टॅक्ट विथ, च्या संपर्कात. एखाद्याच्या संपर्कात असं आपण जेव्हा म्हणतो ना, त्याला म्हणतो की इन कॉन्टॅक्ट विथ. ही इज नाउडेज ही इज इन कॉन्टॅक्ट विथ MLA फ्रॉम डॅश डॅश कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे सध्या तो त्या ठिकाणच्या आमदाराच्या संपर्कात आहे चांगल्या प्रकारे, असं इन कॉन्टॅक्ट विथ. इन टच विथ, अगेन टिंबटिंब यांच्या संपर्कात, बरोबर का, एखाद्याची जवळीक असणे किंवा त्यांच्या संपर्कात असणे. या दोनही इडियम्सचा मिनिंग सेम आहे. इन द फेस ऑफ, बघा, इन द टीथ ऑफ म्हणजे काय, इन द फेस ऑफ म्हणजे काही असेल, एखादी डिफिकल्टी असेल, वाईट प्रसंग असेल, कठीण परिस्थिती असेल, तरी सुद्धा तशा परिस्थितीमध्ये इन द फेस ऑफ ऍडव्हर्सिटीज, इन द फेस ऑफ डिफिकल्टीज. आले का लक्षात? इन द फेस ऑफ म्हणजे एखादी काय करणे, डिफिकल्टी असताना, कठीण परिस्थिती
असताना, असताना. हा मी तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग वगैरे नाही दिलाय, मी तुम्हाला समजून सांगताना लिहून दिले बघा. इन द फेस ऑफ म्हणजे काय, म्हणजे इन द फेस ऑफ एखाद्याच्या समोर अशा अर्थाने सुद्धा होईल, किंवा एखादी काहीही असताना, समोर असताना, जसं की कठीण परिस्थिती असताना, किंवा काही लोक तिथं प्रेझेंट होते आणि इन द फेस ऑफ देम म्हणजे ते तिथं प्रेझेंट असताना सुद्धा अशा अर्थाने. ओके, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. मग एक्झॅक्ट मिनिंग काय, इन द टीथ ऑफ, इन द फेस ऑफ. चालायचं नेक्स्ट. फेअर प्ले विथ. फेअर म्हणजे काय, योग्य, न्याय्य असं आपण म्हटलेलं आहे. या शब्दाचं मिनिंग आपण पाहिले बघा या अगोदर सुद्धा. मग योग्य, न्याय्य या अर्थाने काय, ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे काय, सुंदर. शब्दांचे अर्थ समजून घ्या फक्त एकदा. फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध. ड्रामा म्हणजे नाटक. गुड म्हणजे चांगला. प्ले म्हणजे नाटक. ऑनेस्ट मेथड म्हणजे काय, प्रामाणिक एखादी पद्धत किंवा काय म्हणतायत सिस्टम, याला आपण पद्धत म्हणूया. मग एखादी गोष्ट करण्याची एखादी प्रामाणिक पद्धत या अर्थाने जर आपण पाहिलं तर फेअर प्ले विथ. फेअर म्हणजे योग्य, आलं लक्षात. फेअर प्ले विथ प्रामाणिक पद्धत, योग्य पद्धत या अर्थाने. मग आपलं आन्सर काय असणार आहे, ऑनेस्ट मेथड. याला हॉनेस्ट वगैरे काय म्हणायचं नाही, किंवा होनेस्ट असं नाही म्हणायचं, ऑनेस्ट. ओके, ऑनेस्ट मेथड. सप्लाय करेक्ट मीनिंग फॉर अ पास्ट मास्टर. अ पास्ट मास्टर विचारलंय. अ पास्ट मास्टर, पास्ट मास्टर याचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीमध्ये काय असणे, एखादा पास्ट मास्टर, सॉरी, ए पास्ट मास्टर म्हणजे एखाद्या विषयात, एखाद्या बाबीमध्ये काय असणे, निपुण असणे. निपुण म्हणजे निपुण धर्माधिकारी नाही, निपुण असणे म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य असणे. प्रावीण्य मिळवणे म्हणा किंवा प्रावीण्य असणे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही त्या एखाद्या गोष्टीमध्ये काय आहात, एक्सपर्ट आहात. EXPERT, एक्सपर्ट इन समथिंग. याच अर्थाने आपल्याकडे आणखी एक शब्द आहे या एक्सपर्टला सिनोनिम म्हणून, अडेप्ट. ADEPT, अडेप्ट इन असं वापरतो आपण. अडेप्ट इन. किंवा आणखी एक शब्द आहे त्याला आपल्याकडे दिलाय का, प्रोफिशंट. PROFICIENT, प्रोफिशंट इन. ओके, अडेप्ट इन समथिंग, प्रोफिशंट इन समथिंग. बघा शब्दानंतर कोणतं प्रिपोजिशन यायला पाहिजे ते दिलेलं आहे बघा. अडेप्टच्या नंतर इन हे प्रिपोजिशन वापरा, प्रोफिशंटच्या नंतर इन हे प्रिपोजिशन वापरा. ओके, अडेप्ट इन समथिंग, प्रोफिशंट इन समथिंग. मग त्यांनी विचारलं पास्ट मास्टर, त्याचं मिनिंग आहे अन एक्सपर्ट इन समथिंग. सेम क्वेश्चन आणखी एकदा रिपीट होतं याच लेक्चरमध्ये, परंतु आलेला आहे तर रिपीट झालं तरी काही अडचण नाही, परंतु ती इडियम वगैरे काय व्हायला पाहिजे, व्यवस्थित क्लिअर व्हायला पाहिजे. पुढे बघा. ओके, एन्शंट. एन्शंट म्हणजे काय, प्राचीन. प्राचीनला आपल्याकडे आणखी एक शब्द आहे, आर्केक. ARCHAIC, आर्केक. आर्केक म्हणजे जुना, आउटडेटेड. लिहून घ्या, आर्केक. OUTDATED, आउटडेटेड. याला कॉमन देऊन आणखी एक लिहा, ओल्ड फॅशन्ड. ओल्ड, FASHIONED, ओल्ड फॅशन्ड. क्लियर. चलो नेक्स्ट. सप्लाय करेक्ट मीनिंग फॉर हर्ष मनी किंवा हर्ष मनी म्हणतात ऍक्च्युली याला. हर्ष मनी म्हणजे काय, लाच घेऊन कमवलेला पैसा. इथं ऑप्शन्स मध्ये बघा, कॅश मनी नाही, प्राइज मनी नाही, क्रेडिट मनी नाही, तर ब्राईब. ब्राईब म्हणजे काय, लाच घेणे. लाच घेणे किंवा लाच देणे, याला ब्राईब असा शब्द आहे. लाच म्हणजे काय, एखाद्या कामासाठी जे पैसे घेतले जातात काम करून देण्यासाठी त्याला म्हणतात ब्राईब. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा हा शब्द वापरला जातो बघा, ब्राईब. ओके, मग ब्राईब देणे घेणे संबंधी आणखी एक इडियम आहे आपल्याकडे. कोणती आहे, टू GREESE, ग्रीज. द PALM, पाम. ऑफ, ऑर, किंवा असं म्हणतात आपण त्याला, टू
GREESE, grease someone's palm, SOMEONES, someone's palm, PALM, palm म्हणजे तळहात. टू ग्रीज समवन्स palm, ग्रीजचं स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. ओके, टू ग्रीज समवन्स palm और टू ग्रीज द palm ऑफ, अशा अर्थाने आपण ती काय करतो, इडियम यूज करतो. म्हणजेच काय, लाच देणे, लाच घेणे या अर्थाने. सप्लाय द करेक्ट मिनिंग फॉर द सॉल्ट ऑफ द अर्थ. द सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय, चांगली माणसं. इथं कुठे बघा, द बेस्ट पीपल ऑफ द अर्थ, हा त्याचा अर्थ आहे. बाकी ऑप्शन्स त्याचा अर्थ होत नाही. द बेस्ट पीपल ऑफ द अर्थ, या भूतलावर असणारी चांगली माणसं. हॉलिवूडची एक मूवी आहे बघा, ए फ्यू गुड मेन, ए फ्यू गुड मेन. आणि याच्यावरूनच आपल्याकडे बॉलिवूडमध्ये एक मूवी बनली गेली, शौर्य, के मेननची, बरोबर का. ए फ्यू गुड मेन अगोदर, जर दोन्हीतून एक बघायची असेल तर अ फ्यू गुड मेन अगोदर बघायची. फार चांगली मूवी आहे, इंग्लिशमध्येच बघा, ए फ्यू गुड मेन. मग काही चांगली माणसं, असं जेव्हा आपल्याला उल्लेख करायचा असतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो, द सॉल्ट ऑफ द अर्थ. ओके, आता हा अ फ्यू का आला, ज्यांनी ऍडजेक्टिव्हचा चांगला अभ्यास केलाय. करेक्ट यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह ज्यांना समजतंय, फ्यू कधी वापरायचा, अ फ्यू कधी वापरायचा, द फ्यू कधी वापरायचा, तेव्हा आपण काय म्हणू शकतो, त्याला ते समजू शकतं की अ फ्यू काय आहे. अ फ्यू हे पॉझिटिव्ह सेन्स मध्ये वापरलं जातं, म्हणजे असणे. जर फक्त फ्यू वापरला, फक्त फ्यू, तर ते निगेटिव्ह सेन्स मध्ये. आणि द फ्यू म्हटलं तर जेवढा आहे तेवढा. ओके, नेक्स्ट, सॉल्ट ऑफ द अर्थ, बेस्ट पीपल ऑफ द अर्थ. लिंग्वा फ्रँका, लिंग्वा म्हणजे काय, लँग्वेज. फ्रँका म्हणजे काय, फ्रान्स. असं होतं का, नाही. लिंग्वा फ्रँका म्हणजे लँग्वेज ऑफ द मासेस. लिहून घ्या लगेच, लिंग्वा फ्रँका ते अगोदर लिहा, त्याच्यानंतर त्याचं हे लिहा, मिनिंग लिहा, LANGUAGE, लँग्वेज ऑफ द मासेस, MASSES म्हणजे काय, पब्लिक, पीपल ॲट लार्ज जी लँग्वेज बोलतात, कॉमन पीपल जी लँग्वेज बोलतात, त्याला म्हणतात लिंग्वा फ्रँका. आलं लक्षात. कोणत्याही एका देशामध्ये जरी एखादी स्टँडर्ड लँग्वेज बोलली जात असली तरी सुद्धा मासेस, जास्तीत जास्त लोक जी लँग्वेज बोलतात त्याला लिंग्वा फ्रँका असं म्हणतात. ओके, लँग्वेज ऑफ कॉमन पीपल, दिस शुड बी द करेक्ट आन्सर. हे लँग्वेज ऑफ फ्रँक पीपल, लँग्वेज ऑफ फ्रान्स, काय नाही, असेच ऑप्शन्स बनवलेले आहेत. ओके, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट मीन ब्लॅकआउट. मग ब्लॅकआउट या शब्दाचे काय काय मिनिंग होतात बघा. आपण पाहिले असे भरपूर सगळे शब्द आहेत, एका शब्दाचे 2-3 मिनिंग्स होतात. म्हणून अलीकडे जे MPSCने विचारायला सुरुवात केलंय बघा, एक शब्द द्यायचा आणि त्या शब्दाचा सेंटेन्सेस मध्ये करेक्ट यूज कोणता नाही, म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने. अर्थात मराठी व्याकरणात सुद्धा तसे प्रश्न विचारले जातात. एक शब्द देऊन त्याचा वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये विचारायचं, एखाद्या ठिकाणी इनकरेक्ट करून ठेवायचं. तसं इथं केलेलं आहे बघा. टेम्पररी ऑर परमनंट लॉस ऑफ व्हिजन, हा मिनिंग होतोय, म्हणजे तात्पुरता किंवा परमनंट आपलं व्हिजन जाणं, त्याला ब्लॅकआउट असं म्हणतात. लॉस ऑफ पॉवर, जी काही सत्ता आहे ती सत्ता जाणे, त्याला सुद्धा ब्लॅकआउट हा शब्द आहे. ए सडन डार्कनिंग ऑफ अ थिएटर स्टेज, कोणत्याही एका थिएटरचं स्पेलिंग लक्षात ठेवा, THEATRE आहे, TER नाही, THEATRE, थिएटर. ओके, अ सडन डार्कनिंग ऑफ अ थिएटर स्टेज, थिएटरमध्ये नाटक वगैरे चालू आहे आणि तिथलं अचानक काय जातंय, लाईट वगैरे जाते, सो दॅट्स अ ब्लॅकआउट. मग 4 पण बरोबर आहे. त्यांनी विचारलं तर विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट मीन, कोणता मिनिंग होत नाही. नंबर 3 आहे बघा आन्सर, गिव्ह ब्लॅक कलर टू द आउटसाइड वॉल, काय संबंध आहे याचा. ओके, जस्ट असंच बनवलेलं आहे ते. सो दिस इज द करेक्ट आन्सर. 3 मिनिंग्स होत आहेत त्याचे, 1, 2 and 4, दीज आर द करेक्ट मिनिंग्स. कोटिंग द फिगर अनविलिंगली, ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. कॅट आउट ऑफ द बॅग, टू पुट कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, एखादं जे बॅग मध्ये रहस्य ठेवलेलं आहे ते रहस्य बाहेर काढणे, रिव्हील करणे, डिस्क्लोज करणे. आपण पाहिलेली आहे द कॅट आउट ऑफ द बॅग. कुठे बघा, कोणतंही लेक्चर सिक्वेन्सने बघायचं असतं. इडियम्स वरचं लेक्चर पाहायला तुम्ही जर डायरेक्ट आलेला असेल इथं, तर इडियम्स वरचे 1, 2, 3, 4, 5 लेक्चर्स अगोदर बघा, 6वं लेक्चर बघा, नंतर या 7व्या लेक्चरला या. सो
कॅट आउट ऑफ द बॅग काय आहे मग? ऑर्डर द कॅट नो. अलाउड द कॅट काय संबंध कॅटचा? टोल्ड द सिक्रेट बाय मिस्टेक. कोटिंग द फिगर अनविलिंगली. ही लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता या ठिकाणी टोल्ड द सिक्रेट बाय मिस्टेक असं म्हटलंय सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये. एक्झॅक्ट मिनिंग काय होतं? टू रिव्हील द सिक्रेट. सिक्रेट ओपन करणे. ओके, लिहून घ्या वाटलंच तर. द कॅट आउट ऑफ द बॅग त्याचं मिनिंग लिहून घ्या. टू REVEL रिव्हील द सिक्रेट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट यू हॅव सीन जस्ट नाउ इज द टिप ऑफ द आइसबर्ग. इडियम विचारली टिप ऑफ द आइसबर्ग. याच्या अगोदर सुद्धा इडियम्स एक्सप्लेन करताना दोनदा एक्सप्लेन केली आहे. टिप ऑफ द आइसबर्ग म्हणजे मी अगोदरही सांगितलं, आइसबर्ग म्हणजे मोठा हिमनग किंवा हिमखंड जो समुद्रात असतो आणि मग ते समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त त्याचं टिप दिसत असतं, बरोबर का? म्हणजे असा एखादा प्रॉब्लेम वाटताना तो आपल्याला छोटासा वाटतो, परंतु त्याच्या आजूबाजूला मोठा प्रॉब्लेम दडलेला असतो. दिसताना मात्र आपल्याला छोटा दिसतोय म्हणून आपण त्याला टिप म्हणतो, म्हणजे फक्त टोक. आलं लक्षात? टिप ऑफ द आइसबर्ग. आइसबर्गचं आपल्याला फक्त टिप दिसतं या अर्थाने, परंतु ऍक्च्युअल मध्ये काय होतं की तो प्रॉब्लेम फार मोठा असतो. ओके, मग टिप ऑफ द आइसबर्ग म्हणजे काय? मोठ्या प्रॉब्लेमचा काहीतरी छोटासा पार्ट इथला दिसणे, त्याला टिप म्हणतात, टिप ऑफ द आइसबर्ग. मग बघा काय होऊ शकतो? द पीक ऑफ द आइस हिल काय समज त्याच्या पीक बघून काय करायचे? टू हिंट टू टॅकल बिग प्रॉब्लेम्स. अ हिंट टू टॅकल, त्याला टॅकल करण्यासंबंधी नाही बोललं गेले, कशा संबंधी बोललं गेलं बघा. अ स्मॉल पोर्शन ऑफ अ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस. हा लिटरल मिनिंग झाला. फार मोठं आईस आहे आणि त्याचं स्मॉल पोर्शन, परंतु ते काय होणार नाही. नेक्स्ट आहे अ स्मॉल पार्ट ऑफ प्रॉब्लेम विच इज लार्जर दॅन इट सीम्स. दिस इज द करेक्ट आन्सर. एखाद्या मोठ्या प्रॉब्लेमचा छोटासा पार्ट जो आपल्याला फक्त दिसतोय, ओके, परंतु ते ऍक्च्युअली मोठा असणार आहे म्हणून त्याला टिप ऑफ द आइसबर्ग म्हणायचं. इडियम आहे. द न्यू बिलिंग सिस्टम ओपन अ पॅन्डोराज बॉक्स ऑफ मिस्टेक्स इन द बिल्स. पॅन्डोराज बॉक्स एक ग्रीक मायथॉलॉजी मध्ये एक दंतकथा आहे, त्या दंतकथेमधून हे पॅन्डोराज बॉक्स आहे. ते उघडल्याच्या नंतर एक एक आपण म्हणतो ना कर्स येणे किंवा शाप लागणे किंवा प्रॉब्लेम समोर उभे राहणे, त्या अर्थाने असा पॅन्डोराचा बॉक्स आपल्या पण आयुष्यामध्ये एखादा कोणतरी असतो, मित्र मैत्रीण वगैरे, नेहमी काही ना काही कुठाने भानगडी करून ठेवणार, बरोबर. जे आपण जायचं आणि भेटायचं की त्यांनी त्याचे प्रॉब्लेम सांगायला चालू करायचं, आपण ते सॉल्व्ह करत बसायचं. आपण 10 दिवसांचा 15 दिवसांचा महिनाभराने त्याला भेटायला जा, त्यांना काहीतरी समोर एखादा प्रॉब्लेम मांडून ठेवायचा. आलं लक्षात? पॅन्डोराज बॉक्स म्हणजे काय? प्रॉब्लेम्स समोर येणे, आणखी प्रॉब्लेम समोर येणे. बघा, ओपन द बॉक्स ओन्ड बाय पॅन्डोरा. हा काय पॅन्डोरा नामक व्यक्तीचा बॉक्स आहे का? काही नाही तसा संबंध. ओपन द न्यू सिस्टम टू कॅल्क्युलेट अँड पे बिल्स. हे याच्यावरून तुम्ही उचललंय, ऑप्शन केलाय बिलिंग सिस्टम सेंटेन्स वरून. कॉज अ लॉट ऑफ न्यू अँड अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स. हे आहे बघा पॅन्डोराज बॉक्स, जिथून नेहमी नवीन आणि अनपेक्षित असे प्रॉब्लेम समोर येतात, त्याला पॅन्डोराज बॉक्स असं म्हणतात. ओके, कॉज अ लॉट ऑफ न्यू अँड अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स. दिस शुड बी द करेक्ट आन्सर. वनिता इज अ पास्ट मास्टर. पास्ट मास्टर आपण आताच पाहिले. पास्ट मास्टर म्हणजे काय? EXPERT, एक्सपर्ट असणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काय असणे? अडेप्ट असणे किंवा प्रोफिशियंट असणे, PROFICIENT, प्रोफिशियंट असणे, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काय असणे? SKIL, स्किलफुल. आले लक्षात? 4 शब्द लिहून घ्यायचे लगेच एक्सपर्ट बरोबर. आणि पास्ट मास्टरचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत, त्या अर्थाने मिनिंग्स आहेत. ओके, बघा, वनिता इज अन एक्सपर्ट इन गेटिंग द थिंग्स डन. ती एक्सपर्ट आहे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करून घेण्यामध्ये. ओके, गेटिंग थिंग्स डन. चूज द करेक्ट एक्सप्रेशन विच एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम. टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ. अंथरून पाहून पाय पसरावं. थोडस आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर अवकातीच्या बाहेर विचार न करणे. तो अर्थ सोडा, हे कसं फक्त लक्षात राहावं म्हणून.
पण एक्झॅक्ट मिनिंग जर समजून घ्यायचं म्हटलं तर आपले जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्याच माध्यमातून विचार करणे. म्हणजे टू व्हीलर घ्यायची, साधारण एक ऑप्शन आपण एका उदाहरण घेऊयात की एखाद्याला एखादी टू व्हीलर घ्यायची आहे आणि त्याच्याकडे साधारणतः जमवलेली अमाऊंट वगैरे 40-50 हजार आहे आणि तो प्रत्येक महिन्याला 5-7 हजार वगैरे त्या गाडीसाठी देऊ शकतो. तर मग त्याने साधारणतः 1.5 लाखापर्यंतची, 1.25 लाख, 1.5 लाख, फार फार तर 2 लाख वगैरे असे इथपर्यंत गाडी बघायला पाहिजे. हेच घ्यायची 4 लाखाची Z900 वगैरे असं काहीतरी म्हणायला नाही पाहिजे, राईट. कवासाकी Z900 घेतो किंवा BMW ची 25 लाखाची टू व्हीलर घेतो, हा, तर असं काही नाही करायला पाहिजे. BMW ची टू व्हीलर आहे 25 लाख, 30 लाख, ओके, जास्त अमाऊंटचे सुद्धा आहेत. ओके, म्हणजे काय, अंथरून पाहून पाय पसराव. आपल्याकडे जेवढं काही उपलब्ध संसाधनं आहेत त्याच्यामध्येच काहीतरी ऍडजस्ट होईल असा विचार करणे. नेहमी आपण म्हणतो ना की जास्त डोकं नाही लावा, आपला अंथरून पाहून पाय पसराव. म्हणजे काय, कट युअर कॉट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ. बघा बरं, टू बी वेल ड्रेस्ड अजिबात संबंध नाहीये चांगले कपडे घालणे. टू लीड अ लक्झरियस लाईफ, फार चांगल्या प्रकारचं पैसे वगैरे यांचा वापर करून आयुष्य जगणं असा अर्थ नाही त्याचा. टू लिव्ह विद इन मीन्स, दिस इज द करेक्ट आन्सर. तुमचे जे काही मीन्स आहेत, जे काही तुमच्याकडे संसाधन आहेत त्यांच्या मर्यादितच जगणे. टू लिव्ह विद इन मीन्स, दिस शुड बी द करेक्ट आन्सर. हेच बरोबर आहे. द प्रिन्सिपल प्रॉमिस नॉट टू पनिश हिम इफ ही कॉल्ड स्पेड अ पेड. टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे ओपनली बोलणे, फ्रँकली बोलणे, स्पष्टपणे बोलणे या अर्थाने. लिहून घ्या, तेच शब्द आहेत मी जे आता सांगितले ना. स्पष्ट बोलणे, बोलणे, ओके. टू स्पीक फ्रँकली, आलं लक्षात. सो टेल फ्रँकली इथेच दिले बघा. टू टेल फ्रँकली, दिस इज द करेक्ट आन्सर. टू कॉल स्पेड अ स्पेड, पे मनी पैसे देणे, कॉल नेम्स हे अर्थ नाही आहेत. फ्लॅटर किंवा फ्लॅटरिंग काय असतं चेक करून घ्या, तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर चेक करून घ्या. ओके, काय एखाद्याला खुश करण्यासाठी फक्त गोड गोड बोलणे वगैरे फ्लॅटरिंग म्हणतो आपण त्याला. कॉल नेम्स, कॉल नेमचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतो, अगेन प्रत्येक लेक्चरमध्ये मी साधारणतः 2-3-4 2-3-4 असं जे तुम्हाला चेक करायला सांगतो ना त्यामध्ये हा एक आहे बघा, आज चेक करायचा आहे कॉल नेम्स आणि मला व्हॉट्सअप करायचा आहे. आन्सर काय असेल, टेल फ्रँकली. जर त्याने फ्रँकली सगळं सांगितलं, एकदम ओपनली सांगितलं, स्पष्टपणे जर सांगितलं सगळं, तर मी त्याला शिक्षा करणार नाही असं प्रिन्सिपलने प्रॉमिस केलेलं आहे. वाक्याचा अर्थ, द कॅम्पेन ऑफ द कॉलेज फेस्टिवल इज इन फुल स्विंग इफ समवन इज इन फुल स्विंग, SWING, फुल स्विंग याचा अर्थ असतो इफ समवन इज इन फुल स्विंग, याचा अर्थ की तो आता जास्त ऍक्टिव्ह आहे, फुल ऍक्टिव्ह आहे. आपण म्हणतो ना की एखाद्याने कोणतरी गॅप घेतलेला असतो काही दिवसांसाठी वगैरे आणि आता नंतर तो पुन्हा त्याच्या कामामध्ये वगैरे ऍक्टिव्ह झाला असतो. म्हणजे काय, ही इज नाव इन फुल स्विंग्स. ओके, सो व्हेन समवन इज इन फुल स्विंग्स याचा अर्थ काय, व्हेरी ऍक्टिव्ह. स्विंगिंग म्हणजे काय, फुल स्विंग म्हणजे काय, तो लगेच इकडं तिकडं असं स्विंग होतोय असा अर्थ नाही आहे त्याचा, चुकीचं आहे. फास्ट म्हणजे काय, वेगाने वगैरे, फुल म्हणजे पूर्ण या अर्थाने. व्हेरी ऍक्टिव्ह, दिस इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16, द पोलीस कॉट द थीफ रेड हँडेड. त्याचे हात लाल झालेले असताना पोलिसांनी त्याला पकडलं. रेड हँडेड पकडणं म्हणजे एखादी कृती, जनरली ती इलिगल आहे वगैरे या अर्थाने वापरला जातो शब्द. एखादी कृती करताना, ती कृती करत असताना समक्ष पकडणे, दॅट इज कॉल्ड रेड हँडेड. ओके, बघा, इन द व्हेरी ऍक्ट ऑफ कमिटिंग द थेफ्ट, चोरी करताना त्याला पकडलेलं आहे म्हणून त्याला रेड हँडेड पकडणे असं म्हणतात. बाकी विथ रेड हँड्स, हात लाल करून घेतल्यावरती पकडणे वगैरे असं काही नाही, रेड फ्री काहीच नाही. हँड टर्निंग इन टू रेड, नो. एखादी कृती करत असताना पकडणे, रेड हँडेड पकडणे. चूज द ऑप्शन इंडिकेटिंग द मीनिंग ऑफ द इडियम. द बॉस इन माय ऑफिस डज नॉट नो व्हॉट हॅपन्स अंडर हिज नोज. असा कसा बॉस, त्याला कळत सुद्धा नाही की काय चाललंय त्याच्या समोर. आता कळालं मिनिंग, अंडर हिज नोज. द बॉस इन माय ऑफिस डज नॉट नो व्हॉट हॅपन्स अंडर हिज नोज.
त्याच्या समक्ष काय घडतं, त्याच्या समोर काय घडतं हे सुद्धा त्याला कळत नाही. म्हणजे काय, इन हिज व्हेरी प्रेझेन्स. तो असला तरी सुद्धा ऑफिसमध्ये काय घडतं हे त्याला कळत नाही. म्हणजे त्याच्या प्रेझेन्समध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये सुद्धा, इन समवन्स व्हेरी प्रेझेन्स असं म्हटलंय बघा. ओके, नेक्स्ट बघा, बिलो हिज नोज लगेच काय काही ऑप्शन्स बनवतात. क्वेश्चन नंबर 18, यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पेट. ही इडियम आपण पाहिली. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, इडियम काय, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे काय, स्वतःची स्तुती करणे. बरोबर, लगेच लिहून घ्या, स्वतःची स्तुती करणे. मग याच्यासाठी आपल्याकडे आणखी दोन शब्द आहेत. एक आहे BOAST, बोस्ट ऑफ किंवा बोस्ट अबाउट. हे दोन्ही सुद्धा प्रिपोजिशन्स वापरले जातात बोस्ट या शब्दाबरोबर. ओके, आता बघा, बोस्ट ऑफ, बोस्ट अबाउट, त्याच्याबरोबर आणखी एक आहे ब्रॅग, BRAG, ब्रॅग, आणि याच्यानंतर अबाउट हे प्रिपोजिशन येतं. ब्रॅग अबाउट, बोस्ट ऑफ किंवा बोस्ट अबाउट, आणि दुसरा आहे ब्रॅग अबाउट. बोस्ट ऑफ किंवा बोस्ट अबाउट, ब्रॅग अबाउट आणि ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, या तिन्हीचा मिनिंग आहे स्वतःची स्तुती करणे, बढाई मारणे, बढाया मारणे. ओके, सो आन्सर शुड बी टू बोस्ट. इथे दिले बघा. आता हे जरी माहित असलं, स्वतःची स्तुती करणे, बढाया मारणे, हे जरी याचा अर्थ आहे हे एवढं जरी माहित असलं आणि बोस्ट या शब्दाचा मिनिंग माहित नसला तर उत्तर चुकू शकतं. परंतु ऑप्शन्स वरून जाऊ शकता. ओके, हा नाही होणार, हा नाही होणार, हा नाही होणार, मग काय राहिलं, टू बोस्ट द्या मारून. जर शब्दाचं मिनिंग नसेल तर, माहित नसेल तर, मग परंतु इडियमचं मिनिंग एक्झॅक्ट माहित पाहिजे, तेव्हाच आन्सर पर्यंत पोहोचता येतं. क्वेश्चन नंबर 19, विनोद इज इन हाय स्पिरिट्स नाउअडेज. तो अलीकडे हाय स्पिरिट्स मध्ये आहे. म्हणजे काय आहे, एनर्जेटिक आहे, चांगला जॉयफुल आहे. ओके, इथं काय, चेअरफुल आहे. यस, चेअरफुल आहे. आणखी काय म्हणता येईल, उत्साहात आहे. जॉयफुल शब्द लिहा. सॅड म्हणजे दुःखी. आन्सर आपलं भेटलेला आहे आपल्याला. पुढच्या शब्दांचे मिनिंग समजून घेतोय. सॅड म्हणजे दुःखी, मॅड म्हणजे काय, वेडा. विपिंग चेक करा. 3 मी सांगितले, WEEPING, विपिंग चेक करायचंय आणि त्याचं मिनिंग नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप करायचं. नंबर तुमच्याकडे दिलेला आहे. ओके, डिपार्टमेंट SCI 2011. क्वेश्चन नंबर 20, ही नो द इन्स अँड आउट्स ऑफ दॅट अफेअर. ती काही घटना होती किंवा ती काही कृती घडलेली आहे, त्याचे इन्स अँड आउट्स त्याला माहिती आहेत. म्हणजे काय, त्याला ती घटना इन डिटेल माहिती आहे. इन्स अँड आउट्सचा अर्थ आहे इन्स अँड आउट्स. इन्स अँड आउट्स म्हणजे काय, एव्हरी डिटेल. ओके, म्हणजे एखादी घटना संपूर्ण कंप्लीट डिटेल्स मध्ये, त्यातील लहान सहान गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, हे सगळं माहित असणे म्हणजे काय, इन्स अँड आउट्स माहित असणे. ओके, म्हणजे ऑल द डिटेल्स. दिस इज द करेक्ट आन्सर. आले का लक्षात, ऑल द डिटेल्स, इन्स अँड आउट्स. गोइंग आउट, गोइंग इन अँड आउट, आतमध्ये येणे, बाहेर जाणे, आता दरवाजे लावून घेणे, हे काय अर्थ होत नाही. ओके, इन्स अँड आउट्स, ऑल द डिटेल्स. दिस इज द करेक्ट आन्सर. पूर्ण बोर्डवरती त्याला बोल्ड करून थोडंसं वाढवलेलं आहे साईज वगैरे. मी थोडंसं साईडला जाईन स्क्रीनमधून ज्यावेळेस मला वाचायचं त्यावेळेस. प्रश्न वाचून घ्या. ही इज एव्हरी इंच अ जेंटलमॅन. तो त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग हा जेंटलमॅन आहे. हे लिटरल मिनिंग झालं, असं काही मिनिंग नसतं, म्हणजे नसतं. परंतु ही इज एव्हरी इंच अ जेंटलमॅन म्हणजे काय, तो परिपूर्णरित्या जेंटलमॅन आहे या अर्थाने. मग एव्हरी इंच या शब्दाचा अर्थ काय, पार्टली म्हणजे काय, त्याचा काही भाग वगैरे या अर्थाने. ओनली अन इंच काय संबंध नाहीये, पार्ट ऑफ इंच अजिबात संबंध नाही. कम्प्लिटली, एव्हरी इंच म्हणजे संपूर्णतः या अर्थाने, किंवा पूर्णतः. हा तरी पण पूर्णतः हा लिटरल मिनिंग झाला. कम्प्लिटली जेंटलमन आहे म्हणजे तो खरंच एक चांगला जेंटलमन आहे या अर्थाने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, यू आर हिटिंग हिम बिलो द बेल्ट. आता बघा, हिटिंग हिम बिलो द बेल्ट
ऑर टू हिट बिलो द बेल्ट याचा अर्थ काय? एखाद्याला अनफेअरली ट्रीट करणे. समजते? अनफेअर त्याला ट्रीट करणे, अनफेअरली ट्रीट करणे अशा अर्थाने. टू क्रिटिसाइज, टू डिनाउन्स, टू अटॅक अनफेअरली. हे बघा, दिस इज द करेक्ट आन्सर. टू अटॅक अनफेअरली इट मीन्स यू आर हिटिंग हिम बिलो द बेल्ट. तुम्ही त्याला योग्यपणे वागणूक देत नाहीयेत, न्याय्यपणे वागणूक देत नाहीयेत, किंवा त्यांच्यावरती अनफेअरली अटॅक करताय. त्याला काय म्हणतो आपण? टू अटॅक अनफेअरली ऑर टू हिट बिलो द बेल्ट. टू क्रिटिसाइज म्हणजे एखाद्यावरती काय करणे? टीका करणे. नेक्स्ट आहे टू डिनाउन्स. डिनाउन्स म्हणजे काय करणे? एखादं पद असेल त्याचा त्याग करणे किंवा त्याला सोडणे, त्या पदाला सोडणे, त्याला डिनाउन्स असं म्हणतात. बीट विथ दॅट बेल्ट, काय बनवलंय? बीट करणे म्हणजे मारणे, फटके देणे हा सुद्धा अर्थ होतो. ओके, मारणे म्हणजे हानमार करणे, यातील मारणे. टू हिट बिलो द बेल्ट या इडियमचं मिनिंग लक्षात आलंय? पुढे जाऊयात. शी ऑलवेज लिव्हज इन अ फुल्स पॅराडाइज. फुल्स पॅराडाइज म्हणजे काय असतं? मूर्खाच्या दुनियेत जगणं. आता थोडक्यात असं जर म्हटलं तर याचा अर्थ काय होतो? तुम्ही एका भ्रमात जगताय. आता MPSCचा अभ्यास करणारे काही मुलं मुली त्या याच्यामध्ये असतात की आपण अधिकारी आहोत, आपण अधिकारी होतोय. ते प्रेशर मग त्यांच्यावरती येतं की काय बोलायचं, काय कसं राहायचं. आणि मग त्यातून व्हायला काय लागतं? यांनी त्यांना PSI साहेब म्हणायचं, त्यांनी यांना फौजदार साहेब म्हणायचं, यांनी त्यांना DC साहेब म्हणायचं. मी सांगतो, माझा तरी एक मित्र आहे, तो आता ॲडव्होकेट आहे. तो इथं अभ्यासाला वगैरे होता. त्याने तर त्याच्या व्हॉट्सअपला जे स्टेटसमध्ये लिहिलेलं असतं ते असं DC लिहिलेलं होतं. आणि मी त्याला विचारलं, DC काय? म्हणतात सगळे मित्र आपल्याला DC म्हणतात, डेप्टी कलेक्टर. असं आहे ते फुल्स पॅराडाइज. वास्तविकतेचं भान असायला पाहिजे, भ्रमात जगायचं नाही. फुल्स पॅराडाइज म्हणजे काय? भ्रमात जगणे या अर्थाने शब्द येतो, भ्रमात जगणे. मग आता बघा बरं, तुम्ही पाहिलं असेल आपले भालचंद्र नेमाडे यांच्या जी एक कोसला कादंबरी आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ असा शब्द ते वापरतात. उदाहरणार्थ, आणि असं बरंच बोलतात ते उदाहरणार्थ नेहमीच वापरत असतात. आपलं इंग्लिश शिकवताना या अर्थाने त्या अर्थाने असं बऱ्याचदा बोलावं लागतं. अजित पवार साहेब यांच्यासारखं या ठिकाणी विनाकारण येत नाही. पॅराडाइज ऑफ इडियट्स अजिबात संबंध नाही. टू लिव्ह इन द पास्ट, भूतकाळात रमणे हा अर्थ त्याचा होत नाही. टू लिव्ह इन इल्युजन्स, दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय? तुम्ही त्या एखादी व्यक्ती त्या भ्रमात जगतीये म्हणजे त्या फुल्स पॅराडाइज मध्ये आहे. ओके, टू लिव्ह इन इल्युजन्स, दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन फ्रेज. एक फ्रेज दिली आहे, ही इज अ ब्लडी क्रूक. ब्लडी क्रूक याचा अर्थ काय? मग ही इज स्टुपिड, ही इज क्लेवर, ही नोज नथिंग, ही इज अ चीटर. आता ही इज ब्लडी क्रूक या शब्दाचं मिनिंग बघा. आपण he is stupid, he is clever, he is, give me a minute, he is bloody crook, he is stupid, he is clever. stupid या अर्थाने शब्द नाहीये, म्हणजे आता एक्झॅक्ट ब्लडी क्रूक याचा जर आपण इडियमचं मिनिंग जर पाहिलं तर चीटर नाही, सॉरी स्टुपिड नाहीये, क्लेवर नाहीये, किंवा ही नोज नथिंग त्याला काय माहित नाही अशा अर्थाने नाहीयेत. एखादी जेव्हा व्यक्ती धोका देणारी असते, अरे म्हणून ही वापरणं चुकीचं आहे बरं का. हा सरासर अन्याय आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे काय? मुलगा, तो, हेच धोका देतात का? अजिबात नाही. हा प्रोनाउन चेंज करायला पाहिजे. ओके, सो करेक्ट आन्सर आहे ही इज अ चीटर असं त्यांना म्हणायचंय. मग यातील ब्लडी क्रूक हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो धोका देणे किंवा चीट करणे. CHEAT, चीट म्हणजेच धोका देणे. ओके, सो ब्लडी क्रूकचं मिनिंग आहे चीटर किंवा चीट, धोका देणे. ऍक्च्युली ही द ब्लडी क्रूक याच्यासाठी जो शब्द वापरायला पाहिजे तो फक्त एवढाच आहे, CHEAT, चीट किंवा चीट करणे, धोका देणे, धोका देणे, फसवणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द फ्रेज टू डिस्टिंग्विश वनसेल्फ. आता तुम्ही ऐकलंय का कधी सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी
3 क्वालिफिकेशन्स आहेत. त्यातील एक असतं की हायकोर्टमध्ये सो अँड सो इयर्ससाठी काय असायला पाहिजे, तुम्ही जज असायला पाहिजे, किंवा हायकोर्टमध्येच सो अँड सो इयर्स काय ते 10 इयर्स वगैरे असेल काय असायला पाहिजे, लॉयर असायला पाहिजे. आणि तिसरं एक जे आहे क्वालिफिकेशन ती सांगितलेली की दॅट पर्सन शुड बी अ डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट इन द ओपिनियन ऑफ प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या मते तो काय असायला पाहिजे, निष्णात कायदे पंडित असायला पाहिजे. मग हे जे डिस्टिंग्विश शब्द आहे ना, हा निष्णात या अर्थाने आलेला आहे. निष्णात, टू डिस्टिंग्विश वन सेल्फ म्हणजे स्वतःला त्या लेवलचं बनवणं, प्रॉमिनंट बनवणं, एमिनंट बनवणं. आलं का लक्षात? मग टू डिस्टिंग्विश वन सेल्फ याचा अर्थ होतो टू मेक सेल्फ प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे फार महत्वाची व्यक्ती वगैरे या अर्थाने, किंवा त्या क्षेत्रामध्ये मोठं नाव बनवणे. आणखी एक शब्द आपण घेऊयात, EMINENT, एमिनंट. ओके, प्रॉमिनंट, एमिनंट, डिस्टिंग्विश्ड असं म्हणतो ना आपण, त्या अर्थाने तो शब्द येतो. टू गेन ग्राउंड, ग्राउंड हे शब्द असेच बनवलेत, काही संबंध नाही यांचा. ऑप्शन्स चुकीचे आहेत ते. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग इडियम. ही हॅज अकम्प्लिश्ड अ हरक्युलियन टास्क. असं एखादं टास्क जे काय आहे, अशक्य आहे किंवा अशक्य वाटणारं टास्क. मग ऑप्शन मध्ये बघा, इम्पॉसिबल टास्क नंबर 1 लाच आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. हरक्युलियन टास्क म्हणजे इम्पॉसिबल टास्क, अवघड टास्क. ओके, ब्रेव वर्क, इनकम्प्लीट वर्क, वर्क विथ ग्रेट एफर्ट नाही. इम्पॉसिबल टास्क यालाच म्हणतात हरक्युलियन टास्क, जे अवघड आहे किंवा अशक्य असं टास्क, विच नीड्स मोर एफर्ट्स और विच सीम्स इम्पॉसिबल, म्हणून त्याला इम्पॉसिबल टास्क असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, fill in the blank with the correct idiomatic phrase. The two sisters are dash dash in their behavior. आता बघा, दोन सिस्टर्स आहेत, त्या त्यांच्या बिहेवियर मध्ये कशा आहेत, 4 ऑप्शन्स दिलेत. फिस्ट अँड फेमाइन. याचा अर्थ आहे एकतर एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात आहे किंवा नाही. फिस्ट या शब्दाचा अर्थ तुम्ही पाहिला असेल, किंवा मी पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. फिस्ट म्हणजे काय तुम्ही पाहिलं असेल, जे मेसवर जेवतात त्यांना आठवड्यातून 1 दिवस फिस्ट जेवण असतं. म्हणजे जेवणामध्ये स्वीट असणार, हे सगळं असणार, व्यवस्थित आणि एकदम चांगलं पौष्टिक वगैरे आहार असं जेवण असं, त्याला फिस्ट म्हणतात. आणि फेमाइन म्हणजे काय, दुष्काळ. म्हणजे एकतर तुमच्याकडे आहे भरपूर काही किंवा काहीच नाही. आहे तेव्हा दिवाळी, नाही तेव्हा शिमगा, असे एक म्हण आहे. ओके, ऐकलं असेल, आहे तेव्हा दिवाळी, नाही तेव्हा शिमगा. म्हणजे ही either a lot of something or nothing at all. either a lot of something or nothing at all. एकतर भरपूर काही आहे किंवा काहीच नाही. काय म्हणतो आपण, आहे तेव्हा दिवाळी, नाही तेव्हा दसरा या अर्थाने. नेक्स्ट बघा, नेसंतर 5000ची किंवा काय, तुम्हाला जर माहित असेल तर, मला काय माहित नाही पुढचं, पण तशा प्रकारची एक इडियम मराठीमध्ये म्हण आहे. नट्स अँड बोल्ट्स म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आपण त्याला म्हणतो त्या गोष्टीचे नट्स अँड बोल्ट्स म्हणजे डिटेल्स वगैरे किंवा सगळ्या गोष्टी या अर्थाने. ऍपल्स अँड ऑरेंजेस. आता ऍपल्स आणि ऑरेंजेस समजा हे काय सेम आहे का? ऍपल वेगळा आहे, ऑरेंजेस वेगळा आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे एकतर मतांमध्ये सुद्धा विभिन्नता, खाण्यापिण्याच्या आवडीमध्ये सुद्धा विभिन्नता या अर्थाने. म्हणून त्यांना जे म्हणायचंय, द टू सिस्टर्स आर ऍपल्स अँड ऑरेंजेस इन देअर बिहेवियर. म्हणजे त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा स्वभावामध्ये त्या काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत या अर्थाने. आन्सर काय आहे, ऍपल्स अँड ऑरेंजेस. द टू सिस्टर्स आर ऍपल्स अँड ऑरेंजेस इन देअर बिहेवियर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं एक राहिलंय काय, डूम अँड ग्लूम. ओके, ही एक इडियम आहे. डूम अँड ग्लूम म्हणजे काय, एखादी दुःखद घटना असेल और
अँड सॅड अ सॅड इव्हेंट असं म्हणू शकतो आपण त्याला. हे सॅड इव्हेंट और इन्सिडेंट म्हणा, INCIDENT, अ सॅड इन्सिडेंट. ओके. देन नट्स अँड बोल्ट्स. एखाद्या आपण जसं एक इडियम पाहिली बघा काही वेळापूर्वी, एखाद्या गोष्टीचे डिटेल्स असतात, इन्स अँड आउट्स म्हटलं, टू नो एव्हरी डिटेल्स किंवा इन डिटेल्स, इन कम्प्लीट डिटेल्स अशा अर्थाने, इन्स अँड आउट्स त्याच अर्थाने नट्स अँड बोल्ट्स म्हटलं ना तर एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती, संपूर्ण माहिती. ऑल द इन्फॉर्मेशन. गॉट इट. चलो. फिस्ट अँड फेमाइन, एकतर भरपूर प्रमाणात किंवा काहीच नसणे. त्यानंतर नट्स अँड बोल्ट्स, एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती. डूम अँड ग्लूम, एखादी दुःखद घटना किंवा सॅड इन्सिडेंट. ॲपल्स अँड ऑरेंजेस, वेगवेगळं असणं. ओके. म्हणजे आवडीनिवडी असतील किंवा कृती करण्याचा भाग असेल, स्वभाव असेल, वेगवेगळा असणे असं त्याचं काय आहे, मिनिंग आहे. वेगवेगळा किंवा विरोधी म्हणूयात आपण त्याला, विरोधी असणे. परस्पर विरोधी असा एक शब्द आहे बघा, परस्पर विरोधी. म्हणजे एक जण हो म्हटले तर दुसरे नाहीच म्हणणार. ओके. इकडे फिरायला जायचं, ती म्हणणार नाही मला तिकडे नाही, मला दुसरीकडे जायचं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. विवेक फील्स डॅश डॅश ॲट हिज फर्स्ट जॉब इन द रिमोट रुरल एरिया. विवेक कसा फील करतोय इन हिज फर्स्ट जॉब इन द रुरल रिमोट. रिमोट म्हणजे दूरचा, त्या एरिया, रुरल म्हणजे ग्रामीण भाग. तर तिकडे गेल्याच्या नंतर काय रिमोट वापरतोय असा अर्थ नाहीये. रिमोट. विवेक फील्स डॅश डॅश ॲट हिज फर्स्ट जॉब इन द रिमोट रुरल एरिया. दूरच्या ग्रामीण भागामध्ये त्याचा फर्स्ट जॉब आहे आणि तिथे तो कसं फील करतोय. जसं एखादा मासा असतो, हे पाणी आहे, या पाण्यामध्ये माशाला ठीक वाटतं पोहायला वगैरे राहायला. पाण्याच्या बाहेर काढून टाकल्याच्या नंतर त्याला कसं होईल, असं अस्वस्थ होईल ना, अनकम्फर्टेबल वाटायला लागेल. बरोबर. मग तसं अनकम्फर्टेबल फील होणं किंवा अस्वस्थ होणं त्याच अर्थाची इडियम आहे आपल्याकडे. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. माशाला जर पाण्यामधून बाहेर काढून टाकलं तर त्याला ज्या प्रकारे त्याची तडफड होती, ज्याप्रमाणे तो अस्वस्थ होतो, अनकम्फर्टेबल होतं, त्याला म्हणतात अ फिश आउट ऑफ वॉटर. आलं लक्षात. म्हणजेच काय, टू फील अनकम्फर्टेबल. ओके. चलो नेक्स्ट. लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग. टू डिक्टेट लेटर्स. आता इथं स्पेस पाहिजे. टू डिक्टेट लेटर्स असा आहे आणि त्याचा अर्थ विचारला. मीन, इट मीन्स काय आहे ते सांगायचं. टू डिक्टेट लेटर्स म्हणजे, चला मी असं म्हटलं की आपण आता काय करतो, इडियम्स पाहतोय आणि एक इडियम लिहून घ्या. टू डिक्टेट लेटर्स. मी अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला लिहून घेण्यासाठी सांगतोय, याला डिक्टेट करणं असं म्हणतात. आलं लक्षात. इथे बघा, टू टेक डाऊन लेटर्स, टू रीड लेटर्स, टू ओपन लेटर्स. रीड लेटर्स नाही, ओपन लेटर्स नाही. टू से वर्ड्स अलाउड टू बी रिटन. दिस इज द करेक्ट आन्सर. वर्ड्स जोरात सांगणे जेणेकरून लिहून घेतले जातील विद्यार्थ्यांकडून वगैरे, त्याला डिक्टेट करणं असं म्हणतात. वर्ड्स डिक्टेट करणं. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ सिने डाय. तुम्ही जेव्हा पार्लमेंट अभ्यासता पॉलिटीमध्ये, तेव्हा पॉलिटीमध्ये एक मोशन आहे किंवा मग हाऊस जेव्हा ॲडजर्न केलं जातं, स्थगित केलं जातं, तेव्हा एक ॲडजर्न, हाऊस इज ॲडजर्न सिने डाय असा एक शब्द आहे. म्हणजे काय, हाऊस हे अनिश्चित काळासाठी तहकूब केलं आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे अनिश्चित काळासाठी. याच्यामध्ये काय असतं, काळ सांगितलेलं नसतो की आपण कधी भेटणार आहोत. असं म्हणतात ना बऱ्याचदा, हाऊस असं सुद्धा ॲडजर्न केलं जातं 1 तासाभरासाठी किंवा 2 तासासाठी. परंतु जेव्हा अनिश्चित काळासाठी हाऊस तहकूब केलेलं असतं किंवा स्थगित केलेलं असतं, तेव्हा त्याला म्हणतात सिने डाय. बरोबर का. मग ते पॉलिटीमध्ये झालं. मग फक्त सिने डायचा अर्थ आहे विदाउट फिक्सिंग अ डेट फॉर द नेक्स्ट मीटिंग. नेक्स्ट मीटिंगसाठी डेट फिक्स केलेली नसते आणि काही एखादी गोष्ट असेल तर ती थांबवलेली असते किंवा मीटिंग थांबवलेली असते, त्याला सिने डाय असा शब्द आहे. ओके. कोणी त्याला साइन डाय म्हणेल, पण त्याला सिने डाय
असं प्रोनाउन्सिएशन आहे. इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन जर म्हटलं ना तर याच्यासाठी आपल्याकडे एक इडियम आहे ॲट सी, SEA, म्हणजे कन्फ्युजन मध्ये असणे, गोंधळाच्या स्थितीत असणे. आणखी एक शब्द आहे आपल्याकडे परप्लेक्स्ड, PRPLEXED, परप्लेक्स्ड. इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, ॲट सी, परप्लेक्स्ड. नेक्स्ट, मिस्टर ठाकूर केप्ट ऑन बीटिंग अबाउट द बुश. बीटिंग अबाउट द बुश म्हणजे मुद्दा काय बोलण्याचा, तू खोटं का बोलला, तू बाकीचं नको सांगू, तू खोटं बोलला की नाही त्याच्यावरती बोल, का बोलला खोटं असं. पण हा मिस्टर ठाकूर जो आहे ना तो मुद्द्याला धरून बोलतच नव्हता. ही वॉज बीटिंग अबाउट द बुश म्हणजे काय, इरिलेव्हंट बोलत होता. मग बीटिंग अबाउट द बुशचा अर्थ काय, सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग. नो, सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग जर म्हटलं ना याच अर्थाची आपल्याकडे एक इडियम आहे, तर आपण म्हणतो टू हिट द नेल ऑन द हेड, HEAD. टू हिट द नेल ऑन द हेड, टू से ऑर टू डू एक्झॅक्टली द राईट थिंग. याचं मिनिंग कळालं, म्हणजे जी योग्य गोष्ट आहे योग्य ठिकाणी योग्य वेळी करणे. अप्रोच सब्जेक्ट विदाउट कमिंग टू द पॉइंट, दिस इज द करेक्ट आन्सर. तुम्ही एखाद्या सब्जेक्टला अशा प्रकारे अप्रोच करताय, तुम्ही यू डोंट कम टू द पॉइंट, पॉइंट वरती येत नाहीत, मुद्द्यावरती येत नाही, तुम्ही आजूबाजूचं बोलताय. विदाउट झील, झील म्हणजे उत्साह. डिसअग्रीमेंट म्हणजे काय, असहमती. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सप्रेशन ब्लॅक शीप रेफर्स टू. ब्लॅक शीप म्हणजे काय, अ शीप विदाउट ब्लॅक हेअर, असं काय अर्थ होऊ शकतो का? ब्लॅक शीप असा अर्थ होत नाही, म्हणजे काळ्या केसांची मेंढी म्हणजे ब्लॅक शीप. नो. अ शीप विथ ब्लॅक अँड व्हाईट हेअर, नो, मग ते ग्रे हेअर झाले ना, ब्लॅक अँड व्हाईट. अ शीप विथ नो हेअर म्हणजे असं एकदम चंपी केलेली मेंढी, अजिबात अर्थ होणार नाही. अ गुड फॉर नथिंग पर्सन, अशी एखादी व्यक्ती, दिस इज द करेक्ट आन्सर, अशी एखादी व्यक्ती जी चांगल्या कामासाठी नाही ओळखली जात, वाईट कामांसाठी ओळखली जाते. म्हणजे काय, बदनाम झालेली व्यक्ती. आलं लक्षात? किंवा त्याला आणखी काय शब्द वापरता येईल सांगा बरं. वाईट कामांसाठी माहीत असलेली व्यक्ती किंवा पर्सन, इज द आन्सर. तुम्हाला मराठी चांगला शब्द एखादा सुचत असेल तर मला सांगू शकता. आहे का एखादी व्यक्ती वाईट कामांसाठी कुप्रसिद्ध अशा प्रकारची व्यक्ती असं त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट, गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू फेस द म्युझिक. टू फेस द म्युझिक या इडियमचं मिनिंग आहे टू फेस, टू फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस, CONSEQUENCES, कॉन्सिक्वेन्सेस. टू ऍक्सेप्ट बॅड कॉन्सिक्वेन्सेस, जर तुम्ही चुकीचं कृत्य केलं, देन इफ यू डू एनिथिंग रॉंग यू विल हॅव टू फेस द म्युझिक. तू जर एखादं चुकीचं काम केलं तर तुला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. टू फेस द म्युझिक, टू फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस हा त्याचा मिनिंग आहे. परंतु ऑप्शन्स मध्ये बघा, टू प्रिपेअर टू गिव्ह अ म्युझिकल परफॉर्मन्स, नो. टू सफर फ्रॉम इलनेस, आजारपणातून जाणे, नो. टू फेस हार्डशिप, वाईट काळाचा सामना करावा लागणे किंवा वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागणे. या 4 ऑप्शन्स पैकी हा सुटेबल ऑप्शन आहे, म्हणून दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इट इज माय अल्मा मॅटर. अल्मा मॅटर म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलंय ते कॉलेज किंवा ते युनिव्हर्सिटी, दॅट इज कॉल्ड अल्मा मॅटर. आता आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं आहे त्याला, आता आपण ते शिकत नाहीये, अगोदर ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं त्याला अल्मा मॅटर म्हणतात. आणि आपण त्या शाळेसाठी, त्या महाविद्यालयासाठी, त्या युनिव्हर्सिटीसाठी आपण त्याचे अलमनाई असतो. ओके, सिंग्युलर असेल तर अलमनस, लिहून घ्या सिंग्युलर प्लुरल, ALUMNS, अलमनस. आणि प्लुरल असेल तर अलमनाय, ALUMNI. याचा स्पेलिंग दोन्हीचे पण चेक करून घ्या, ALUMNS अलमनस, किंवा मग इथं NUS असेल अलमनस, आणि अलमनाय याच्यामध्ये डबल आय आहे का एकदा चेक करून घ्या. स्पेलिंग दोन्ही पण चेक करून घ्या. आय एम नॉट शुअर, खरंच मला आता स्पेलिंग एक्झॅक्ट आठवत नाहीये. अलमनस हे सिंग्युलर साठी वापरलं जातं, प्लुरल साठी अलमनाय. मी हे तुम्हाला जस्ट आठवलं म्हणून सांगितलं, स्पेलिंग चेक करून घेऊयात.
वाटलंच तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा त्याचं स्पेलिंग सांगू शकतो, लक्षात राहिलं तर. इट इज माय अल्मा मॅटर, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलंय ती जागा कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल किंवा शाळा असेल. आता बघा, मदरलँडसाठी अल्मा मॅटर नाही म्हणत, रिवर्ड मदरसाठी काय संबंध नाहीये, ओल्ड टीचर्सला म्हणत नाहीयेत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर आय स्टडीड, मी ज्या ठिकाणी शिकलो ती जागा जी आहे, ती इन्स्टिट्यूशन जी आहे, त्याला अल्मा मॅटर हा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माय ब्राउन स्टडी वॉज रुडली शेकन. ब्राउन स्टडी म्हणजे काय? मी तुम्हाला ब्राउन स्टडी अगोदर एकदा जेव्हा आपण ही इडियम घेतली तेव्हा सांगितलं होतं. त्याला आपण काय म्हणतो, ब्राउन स्टडी डे ड्रीम, म्हणजे दिवसा तुम्ही स्वप्न पाहता, किंवा त्याला मनात मांडे खाणे, मराठी जर वाक्प्रचार म्हटलं तर मनात मांडे खाणे किंवा मनोराज्य करणे. तुम्ही फक्त त्याच्यावरतीच विचार करता, फक्त ज्या काही अशक्य गोष्टी आहेत. केसल्स इन द एअर आपल्याकडे एक इडियम आहे, CASTLS, केसल्स इन द एअर म्हणजे काय, मी हवेत घर बांधेन वगैरे असं काही, थोडंसं अशक्य, परंतु ते डे ड्रीम आहे. ओके, दिवा स्वप्न आहे. म्हणून मग रेग्युलर स्टडी संबंध नाही, इंटरेस्टिंग स्टडी नाही. ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट, दिस इज द करेक्ट. तुम्ही पूर्ण कॉन्शियस जेव्हा असता तेव्हा तुम्ही काहीही इम्पॉसिबल वगैरे असं काहीतरी बोलत नाही, तुम्हाला रियालिटीची जाणीव असते आणि तुम्ही मग त्याच योग्य बोलता बघा, की काय करू शकतो, काय करायचं या अर्थाने. परंतु जेव्हा तुम्ही हाफ कॉन्शियस स्टेटमध्ये असता, घेऊन बसलेले असता वगैरे, तेव्हा मग तुम्ही असं काहीतरी बोलायला लागता, याला डे ड्रीम असं सुद्धा म्हणतात. किंवा आणखी 3 शब्द होते त्याला, इन अ डे ड्रीम, इन अ रेव्हरी, आलं का लक्षात? इन ए डे ड्रीम, किंवा मग इन ए रेव्हरी, अशा प्रकारे. म्हणजे तुम्ही पूर्ण कॉन्शियस नाहीयेत आणि तुम्ही रियालिटीची जाणीव धरून बोलत नाहीयेत, तर तुम्ही काय फक्त स्वप्नरंजनात आहात, डे ड्रीम मध्ये आहात. म्हणजेच काय, तुम्ही फक्त अशक्य गोष्टींचा विचार वगैरे करताय अशा अर्थाने. पण त्याचा एक्झॅक्ट जर म्हटलं तर तुम्ही कॉन्शियस नाहीयेत, तर हाफ कॉन्शियस मध्ये काहीतरी बोलताय या अर्थाने. मराठीमध्ये त्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो बघा, दिवा स्वप्न म्हणजेच काय, रात्री झोपेत पाहिलेलं स्वप्न वेगळं, दिवसा पाहिलेलं स्वप्न म्हणजे काय, अशक्य काहीतरी गोष्टीचा तुम्ही विचार करताय करण्याचा वगैरे. लाईक मी तुम्हाला केसेस इन द एअर सांगितली ना, त्याच अर्थाने. मनोराज्य करणे, मनात मांडे खाणे, हे ज्या वाक्प्रचार आहेत तशा प्रकारे. नेक्स्ट, डोंट बी प्राऊड ऑफ ब्ल्यू ब्लड. ब्ल्यू ब्लड म्हणजे काय, समाजामध्ये एखादा काय असतो, एक हायर क्लास असतो, तो एक सेक्शन असतो, अरिस्टोक्रॅट्स आपण ज्याला म्हणतो. मग यांचं जसं की ते स्वतःला समजतात की आमचं कुळच श्रेष्ठ आहे वगैरे या अर्थाने. मग डोंट बी प्राऊड ऑफ ब्ल्यू ब्लड. ब्ल्यू ब्लड विषयी प्राऊड असण्याचं काय कारण, तुझं काय योगदान त्याच्यामध्ये, तू एखाद्याच्या पोटी जन्माला आलाय, म्हणून त्याला डोंट बी प्राऊड ऑफ ब्ल्यू ब्लड असं म्हटलंय. मग ब्ल्यू ब्लड म्हणजे काय, नोबेल क्लॅन, जी समाजातील उच्च कुलीन वगैरे आहेत तर त्याला ब्ल्यू ब्लड म्हणतात. उच्च कुलीन, आपल्या समाजामध्ये त्याला अरिस्टोक्रॅट्स वगैरे असं नोबेल जो क्लास आहे त्याला म्हटलं जातं, म्हणून नोबेल क्लॅन, दिस इज द करेक्ट आन्सर. बाकी नोबेल प्रोफेशन नाहीये, डीप रेड ब्लड नाहीये. या लेक्चर मधील राहिलेले आपले जे काही 14 क्वेश्चन्स आहेत, नेक्स्ट लेक्चर मध्ये 50 क्वेश्चन्स अँड दीज 14 क्वेश्चन्स एक्स्ट्रा आपण ते पाहूयात. राहिलेले बघा 50 पर्यंत, म्हणजे राहिलेले 14 क्वेश्चन्स पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहूयात. या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय, तोपर्यंत जय हिंद.